नाहीये. प्रत्येक पोलीस स्टेशन हे महिलांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर आहे आणि असावंच लागतं. होईल तितकं आम्ही त्यांचं रक्षण करतो किंवा त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी. तुम्हाला कोणती सुपर पॉवर मिळाल्यास तुम्ही तुमच्या कामात काय बदल कराल? एखादी सुपर पॉवर जर भेटली तर? सुपर पॉवर म्हणजे आणखी माझ्यात एनर्जी आली पाहिजे. स्पेशल ओनली लेडीज पोलिसला जर भेटली तर? वडील अंमलदार म्हणून डिपार्टमेंट मध्ये आले तर माझ्या वडिलांपेक्षा मोठ्या पदावर जायचं, एक अधिकारी व्हायचं. आणि माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मी एक अधिकारी म्हणून कुठेतरी कार्यरत राहावं. तुमचे प्रेरणास्थान काय आहे पोलीस? आदरणीय आता ते रिटायर झालेले आहेत श्रीमती मीरा बोरवणकर मॅडम. त्या माझ्या तेव्हापासूनच प्रेरणास्थान होत्या. ज्या छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा आपल्या औरंगाबाद, तिथे मॅडम SP होत्या. बदलापूरची जी घटना घडली ती महाराष्ट्राला काळीमा फासणारी होती. बरोबर. अशी घटना परत नाही व्हावी याच्यासाठी महाराष्ट्र पोलीस काय उपाययोजना घेत आहेत? ते मुलांची एवढी हिंमत वाटते, ती छेडछाड एक्स्ट्रीम लेवलवर करतात ते मुलं. आणि ती मुलगी एक दिवस असं होती की एवढ्या डिप्रेशन मध्ये जाते की तिला काही पर्याय उरत नाही आणि शेवटी ती मुलगी आत्महत्या करते. समोर जाते या प्रकार, म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला जावं लागतं. तुम्ही कसं या गोष्टी पुढे हँडल कसं करता? सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. ह्या शब्दाचा अर्थ आहे सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश. नमस्कार. आज आपल्यासोबत आहे लेडी सिंगम अशी ओळख असणाऱ्या दामिनी पथकचे API आरती जाधव मॅडम, प्रभारी अधिकारी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. जय हिंद मॅडम. जय हिंद. मॅडम, मला आपल्यासोबत खूप मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहे. नेमकं तुम्ही पोलीस फील्ड का निवडली? का पोलीस क्षेत्रामध्ये तुम्ही आल्या? तुमचे प्रेरणास्थान काय होते? तुम्हाला स्ट्रगल्स काय काय आले? मला या विषयावरती मला आपल्या मनमोकळ्या गप्पा करायच्या आहे. ओके, करूया आपण मनमोकळ्या गप्पा करू. आपला नेमका मॅडम लहानपणीचा स्ट्रगल कसा होता? तसं पाहिलं तर स्ट्रगल प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, पण प्रत्येकाचा स्ट्रगल हा वेगळा असतो. कोणाचा फायनान्शियल असतो, कोणाचा वेगळाही असू शकतो. माझा तसा इतका स्ट्रगल नव्हता फायनान्शियली, कारण की मी ऑलरेडी एक पोलीस अंमलदाराची मुलगी आहे. आणि परंतु माझे वडील, मी 7.5 वर्षाची अराउंड असतानाच माझे वडील वारलेले होते आणि त्यानंतर खरा स्ट्रगल होता. परंतु आमचे जे मामा होते त्यांचा पण फायनान्शियल बॅकग्राऊंड खूप चांगला होता आणि त्यांनीच आम्हाला सांभाळून मोठं केलं. आणि आम्ही 2 बहिणी आहोत घरामध्ये. मोठी बहीण ही अधिकारी पदावर आहे आणि मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये. तसा फायनान्शियल स्ट्रगल तर मला कधीच जाणवला नाही, पण शैक्षणिक स्ट्रगल थोडाफार होता. कारण की शिक्षण करून MPSCचा अभ्यास करणं खूप अवघड आहे. आजकालची जनरेशन काय करते, 12वी झाल्याच्या नंतर कुठेतरी गावाकडे वगैरे ऍडमिशन घेते आणि मग MPSCचा क्लास वगैरे त्यांचा सुरू असतो आणि मग एक्झाम पुरतच ते कॉलेजला जातात. परंतु माझं तसं नव्हतं. माझा स्ट्रगल हा जेन्युइन होता, कारण की मी रेग्युलर कॉलेज केलेलं आहे, करिक्युलम पण केलंय. कॉलेजमध्ये एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज ज्या राहतात त्यातही मी पार्टिसिपेट केलंय. कॉलेज करून मी MPSCचा अभ्यास केला. तो माझ्या लाईफ मधला स्ट्रगल होता, कारण की लेक्चर करून, सकाळी ग्राउंडची तयारी करून परत लेक्चर करणं, त्यानंतर पुन्हा रिडिंग मध्ये बसणं, म्हणजे दिवसातले माझे कमीत कमी 18 तास याच्यातच जायचे आणि तो माझा खूप मोठा स्ट्रगल होता. नेमकं म्हणजे लहानपणीपासूनच जे म्हणजे वडील वारले ती जिम्मेदारी तुमच्या अंगावरती पडली, म्हणजे तुमच्या आणि तुमच्या बहिणीवरती. ऍक्च्युली आम्ही 2 बहिणी. तो प्रसंग तुम्ही कसा, म्हणजे त्या प्रसंग कसं बाहेर निघला तुम्ही, तुमचा परिवार? ओके, तर ऍक्च्युली आम्ही 2 बहिणी आणि आम्ही माझे वडील पोलीस असल्यामुळे आम्ही पोलीस लाईन मध्येच राहायला होतो. परंतु वडिलांचं असं झालं आणि आईनी मानसिकरित्या खूप टेन्शन घेतलं आणि खचून गेली. त्यानंतर आम्ही बरेच वर्ष लाईन मध्ये राहिल्यानंतर आजीकडे म्हणजे आमच्या मामाच्या साईडला शिफ्ट झालो आणि तिकडे मामाने तर आमची पूर्ण जबाबदारीच घेतलेली होती आणि शिक्षण वगैरे सगळं माझं तिथंच व्यवस्थितपणे झालं. आणि बहीण मोठी असल्यामुळे मला तितकी काही जबाबदारी जाणवली नाही, कारण की मला सख्खा भाऊ नसल्या कारणाने आम्हाला पूर्ण जी वागणूक होती वडील असल्यापासून ती मुलांसारखी होती. त्यामुळे बहिणींनी सगळी जबाबदारी घेतलेली होती, म्हणजे घरातल्या छोट्या मोठ्या वस्तू आणण्यापासून सर्व जबाबदारी मोठ्या बहिणीची होती. मग तिने ती पूर्ण केली आणि तिने माझ्यापेक्षा जो स्ट्रगल पाहिला तो खूप जास्त होता. तर मला तितकासा स्ट्रगल तसा जाणवला नाही. जबाबदारी पूर्ण माझ्या बहिणीने घेतलेली होती आणि माझा शैक्षणिक जे बॅकग्राऊंड आहे, जे
माझा अभ्यास कसा सुरू आहे, काय सुरू आहे, ते माझी आई आणि मोठी बहीण यांनी लक्ष दिल्यामुळे माझं शिक्षण इतकं छान पद्धतीने झालेलं आहे. तुमचे प्रेरणास्थान काय आहे पोलीस बनण्यासाठी? पोलीस बनण्यामध्ये आता लहानपणापासून पोलीस लाईन मध्ये मी राहिलेली आहे, तिथेच वाढले. तर पोलीस लाईन मध्ये सतत अधिकारी बघायचे, पोलीस बघायचे. पण एक होतं की माझे वडील अंमलदार म्हणून डिपार्टमेंट मध्ये आले, तर माझ्या वडिलांपेक्षा मोठ्या पदावर जायचं, एक अधिकारी व्हायचं. आणि माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मी एक अधिकारी म्हणून कुठेतरी कार्यरत राहावं. म्हणजे लहानपणापासून आम्ही ते लाईन मध्ये जे बंगले बघत होतो मोठ्या अधिकाऱ्यांचे, तेव्हा एक अट्रॅक्शन होतं की अधिकारी झाल्यावर असे बंगल्यांमध्ये राहायला मिळतं. मग तेव्हापासून एक डोक्यात होतं की आपल्याला अधिकारीच बनायचंय. आणि खाकीचं अट्रॅक्शन तर प्रत्येकाला आता आहे, तर त्यामुळे हे लहानपणापासूनच ते अट्रॅक्शन होत गेलं. आणि प्रेरणास्थान तेव्हा लहानपणी आदरणीय, आता ते रिटायर झालेले आहेत, श्रीमती मीरा बोरवणकर मॅडम, त्या माझ्या तेव्हापासूनच प्रेरणास्थान होत्या. ज्या छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा आपला औरंगाबाद, तिथे मॅडम SP होत्या. तर त्या मॅडम सोबत माझ्या वडिलांनी ड्युटी केलेली आहे. तर मॅडम तर एक तेव्हापासून लहानपणापासूनच प्रेरणास्थान. आणि आता सध्याच्या फील्डमध्ये जर बघितलं तर आता सध्या आपल्या पूर्वीच्या SP आदरणीय श्रीमती मोक्षदा पाटील मॅम हे माझी प्रेरणास्थान आहे पोलीस खात्यांमध्ये. दामिनी पथक मध्ये आपली निवड कशी झाली? दामिनी पथक मध्ये माझी निवड ही माननीय SP सरांमार्फत इथेच झाली. आणि माझी बी इच्छा होती की मी दामिनी पथक मध्ये काम करावं, कारण की पूर्वी मी शहरातही ड्युटी केलेली आहे, परळी सारख्या भागातही मी ड्युटी केली. तिथेही पोलीस स्टेशन अंतर्गत जे दामिनी पथक आहे ते मी स्वतः हँडल केलेलं आहे. पण ते फक्त पोलीस स्टेशनच्या एरिया पुरतं लिमिटेड होतं. पण मला जिल्ह्याचं दामिनी पथक काय काम करतं, कसं काम करतं, कसं त्यांचं मॉनिटरिंग असतं हेही समजून घ्यायचं होतं. त्यामुळे माझी इथं नेमणूक झाली. आणि गेल्या 1.5 वर्षांपासून मी खूप काही कव्हर केलं याच्यामध्ये. अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. आणि लोकांचा समज आहे दामिनी पथक हे फक्त मुलींसाठीच आहे, तर तसं अजिबात नाही. दामिनी पथक कुणाचीही छेडछाड होत असेल, कधी कधी काही पुरुषांना सुद्धा वर्किंग प्लेसमध्ये त्रास होतो किंवा घरीही त्रास होतो, तर ते आमच्या ह्या सेलमध्ये आहे. म्हणजे एक पूर्ण आमचं युनिटच जे आहे भरोसा सेल, त्याच्या अंतर्गतच हे दामिनी पथक येतं. त्याच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिक कक्ष येतो, विशेष बाल पोलीस पथक येतं. आणि आत्ताच आमच्याकडे नव्याने एक कक्ष स्थापन झाला, म्हणजे तृतीयपंथी संरक्षण कक्ष. म्हणजे आता आम्ही ट्रान्स लोकांना सुद्धा याच्यात जर काही त्यांना समाजात वावरताना काही त्रास होत असेल तर आम्ही त्यांची हेल्प करतो. तर मग हे सगळे युनिटची आमच्या कार्यालयातर्फे मदत केली जाते. नेमकं मॅडम दामिनी पथकची स्थापना कधी झाली होती आणि नेमकं त्यावेळेचा नेमका हेतू काय होता जेव्हा नवीन दामिनी पथकची स्थापना झाली? तशी वेगळी काही स्थापना नाहीये. प्रत्येक पोलीस स्टेशन हे महिलांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर आहे आणि असावंच लागतं. परंतु 2012 मध्ये दिल्लीचं निर्भया कांड घडलं, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्या प्रकरणात खूप मोठा इश्यू झाला आणि एकदम निर्घुणपणे त्या मुलीची हत्या करण्यात आली, ती मयत झाली. आणि त्यामुळे प्रत्येक मुलगी ही दामिनी असू शकते. आपण पाहिलं त्या प्रकरणातील जी पीडित मुलगी होती तिला आपण दामिनी संबोधत होतो, दामिनी किंवा निर्भया बोलत होतो तिला आपण. मग तेव्हापासून या पथकाला दामिनी असं नाव देण्यात आलं. आधी छेडछाड पथक होतं, मग त्याचं नाव दामिनी केलं गेलं. कारण की कुठलीही मुलगी जी घराबाहेर पडतीये किंवा घरातही तिला कुणाचा त्रास होत असेल, त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचं एक सेपरेट युनिट असावं. आणि तेव्हापासून हे युनिट सुरू झालं. आणि आधी पोलीस स्टेशन लेवलवर काम होत होतं, परंतु सेपरेट फक्त मुलींच्या कॉलवरती त्यांना मदत करावी या उद्देशाने हे युनिट आता प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात ऍक्टिव्हेट आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्र, इंडियामध्ये. हो अगदीच. आता तुमच्या दामिनी पथक मधला जो एक दिवस जो महिला पोलिसांचा असतो तो सामान्य दिवस कसा, तो कॉमन दिवस ज्याला आपण म्हणतो, कॉमन डेज, डेली वर्किंग डेज समजा. दामिनी पथकामध्ये आमच्या टीम मध्ये मी अधिकारी म्हणून आणि माझ्यासोबत अंमलदार असतात, पुरुष महिला. जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी महिलांना किंवा मुलांना छेडछाडीसारखे प्रकारांना सामोरे जावं लागतं, अशा ठिकाणी गर्दीची ठिकाणे, शहरातील किंवा ग्रामीण भागातील प्रेक्षणीय स्थळं, जत्रा, यात्रा किंवा बाजार, अशाही ठिकाणी आमची डेली पेट्रोलिंग सुरू असते. आणि आम्हाला सुद्धा आमचे जे हेल्पलाईन नंबर्स आहेत त्याच्यावरून आम्हाला मेसेजेस येतात किंवा आमच्या SP सरांना डिरेक्टली लोक अप्रोच होऊन सांगतात की इथं पेट्रोलिंगची गरज आहे. त्या ठिकाणी आम्ही पेट्रोलिंग करतो. आणि ज्या हेल्पलाईन नंबरवर जे काही आम्हाला कॉल्स येतात त्यांना आम्ही या पेट्रोलिंग दरम्यान
त्याच्यावर कारवाई सुद्धा करतो. तिथं जाऊन भेटी देणं हे आमचं डेली रुटीन आहे. आमच्याकडे एक रजिस्टर मेंटेन असतं. आम्ही ज्या इन्स्टिट्यूटला किंवा ज्या ठिकाणी भेट दिली तिथल्या प्रमुखांना आम्ही भेटतो. त्यांचा तिथं फॉलोअप घेतो आणि त्यांच्याकडच्या रजिस्टरवर सुद्धा आमच्या नोंदी केलेल्या असतात. आणि तिथे आम्ही मुलांसोबत सुद्धा चर्चा करतो किंवा आम्हाला मुली जर भेटल्या, आता नुकत्याच ज्या मुली मोठ्या होत आहेत, किशोर वयात येत आहेत, त्या मुलींसोबत आम्ही सेपरेट चर्चा करतो. तिथं फक्त लेडी टीचिंग स्टाफ हजर असेल, पुरुषांना आम्ही बाहेर जाण्यास सांगतो. जे बॉईज असतील त्यांनाही आम्ही बाहेर थांबायला लावतो. पण फक्त मुलींसोबत आम्ही चर्चा करतो. म्हणजे मुली ओपन अप होतात. बऱ्यापैकी मुली क्लासमध्ये घाबरतात सांगायला की त्यांच्यासोबत काय प्रकार घडतात. मग ज्यावेळेस आम्ही फक्त मुलींनाच एकत्र करतो, तर त्यावेळेस मुली बोलू लागतात आणि सांगतात की त्यांना नेमका काय काय अडचणींना फेस करावं लागतं. आणि मॅडम, पथकामध्ये काम करताना असं एखादं चॅलेंजिंग रिअल इन्सिडेंट जो तुमच्यासोबत झालाय कधी? हो, चॅलेंजिंग तर बरेच अनुभव आलेले आहेत आतापर्यंत. कधी कोणी बेवारस मुलगी जर भेटली किंवा एखाद्या महिलेला त्रास झाला, तिने जे काही प्रकरण सांगितले, तर चॅलेंजिंग त्याच्यात बरेच प्रकरण आहेत. आता सांगायला गेलं तर तुम्हाला वेळ पुरणार नाही. तरी एक इन्सिडेंट सांगते की एक मुलगी होती आणि आपल्या इथलंच शहराजवळच एक चांगलं इन्स्टिट्यूट आहे. तर तिचं म्हणणं होतं की मी कॉलेजहून घरी जेव्हा जाते तर मी पायी जाते आणि त्या लोकल एरियातले मुलं, ती हॉस्टेलला राहत होती, तर मी जाईपर्यंत मला फॉलो करणं आणि वारंवार माझ्याकडे मोबाईल नंबर मागणं हे प्रकार माझ्यासोबत सुरू आहे. तर ती मुलगी खूप रडली माझ्यासमोर आणि तिचं म्हणणं होतं की मॅडम, मला कुठलाही गुन्हा दाखल करायचा नाही, तुम्ही फक्त मला परत कधी त्रास होणार नाही याच्यासाठी काहीतरी करा. पण मॅडम, एका भीतीने ते तुमच्याकडे बी येत नाही मुली आणि घरी पण सांगत नाही, काय त्याचं म्हणजे काय कारण आहे? त्याचं कारण हेच की प्रत्येक मुलीला एक भीती असते की मी जर माझ्यासोबत असं घडतंय, हे जर मी घरी सांगितलं तर माझे आई वडील टेन्शन घेतील. आणि कधी कधी मुलींना असं वाटतं की मी जर घरी सांगितलं तर माझे वडील इथं येतील, मग भांडणं करतील, माझा भाऊ येईल, समोरचा जो XYZ मुलगा त्रास देतोय त्याला भांडेल, मग त्याच्यात वाद होतील, माझं कॉलेज बंद होईल, माझी शाळा बंद होईल आणि माझ्या परिवाराची समाजात बदनामी होईल. सगळ्यात मोठी भीती समाजात बदनामी व्हायची असते. त्यामुळे मुली पोलीस स्टेशनला यायला घाबरतात. आणि असं एक मुलींना गैरसमज असतो की मी पोलीस स्टेशनला आणले किंवा मी पोलीस स्टेशनला गेले तर माझ्या कॅरेक्टरवरती लोक शंका घेतील. ह्यामुळे मुली पोलीस स्टेशनला यायला घाबरतात. त्यामुळे आम्ही स्वतः जातो आणि मुलींना हे विचारतो. मग त्या इन्सिडेंटमध्ये आम्ही त्या मुलाच्या घरी जाऊन त्याचा शोध घेतला. मग त्याला कुठून तरी कळलं की पोलीस त्याला शोधण्यासाठी आले आणि त्याला बऱ्याच त्याच्या मित्रांनी अलर्ट करून दिलं. तो फरार झाला. मग आम्ही लोकल पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्याच्या वडिलांना घेतलं, पोलीस स्टेशनला आणलं. त्याच्या वडिलांना सगळी हकीकत सांगितली. त्याच्या वडिलांनीच त्याला आणलं पोलीस स्टेशनला आणि त्याच्या वडिलांनीच आमचं काम केलं आणि त्यांनीच त्याला खूप रागावलं, मारलं आणि त्या दिवशी त्या मुलाने माफीही मागितली की माझ्याकडून असं परत घडणार नाही. आणि घटना घडल्याच्या आम्ही 15 दिवस त्या मुलीचा फॉलोअप घेतला की असा प्रकार परत होत आहे का. तर मुलीकडून आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला की आता तसं काही घडत नाहीये, ती आता सेफ आहे. तुम्हाला कोणती सुपर पॉवर मिळाल्यास तुम्ही तुमच्या कामात काय बदल कराल? एखादी सुपर पॉवर जर तुम्हाला भेटली तर? सुपर पॉवर म्हणजे आणखी माझ्यात एनर्जी आली पाहिजे. स्पेशल ओनली लेडीज पोलिसला जर भेटली तर तुम्ही काय बदल करणार? ऍक्च्युली कुठलीही महिला जी वर्किंग वुमन असेल तिला 2 लाईफ्स असतात, एक घरातली वेगळी आणि एक बाहेरची. त्या प्रश्नावर येणार मी नंतर. तर सुपर पॉवर जर भेटली तर मला जास्त एनर्जी मिळावी, जेणेकरून मी दोन्ही कामं व्यवस्थित बॅलन्स करू शकेल. कधीतरी होतं कामाचा ओघ जास्त असला तर कधी कधी ते इम्बॅलन्स होतं, पण स्पेशल पॉवर जर मिळाली तर तो इम्बॅलन्स घडलाच नाही पाहिजे. म्हणजे मी ऍट अ टाइम मी 2-3 ठिकाणी जसं टाइम ट्रॅव्हल म्हणतात तसं जर मला पॉवर भेटली तर मी एकाच वेळेस 2-2, 3-3 ठिकाणी घर पण सांभाळणं, हे पण सांभाळणं, दोन्ही 100% सांभाळणार, देईल, 100% 100% डेडिकेशन देणार. आपल्या जे आपण जे काम केलंय पथकामध्ये, तर आपले जे आपण काम केलंय त्याच्यामध्ये आपण आपल्या कामामुळे कोणत्या सकारात्मक बदलांचा आपल्याला अनुभव आलाय समाजामध्ये? बराच बदल आलेला आहे. कारण की पूर्वी असं नव्हतं. आता पोलीस दलात बरेच बदल झालेले आणि आधी कसं होतं की जनतेला काही तक्रार असेल तर पोलिसांपर्यंत जावं लागायचं. आता पोलीस त्यांना अवेलेबल आहेत. आमच्या वेळेस जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा पोलीस येत नव्हते आमच्यापर्यंत, पण आता आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये अप्रोच होतोय आणि प्रत्येकासाठी आम्ही अवेलेबल आहोत. म्हणजे आम्हाला सकारात्मक बदल हाच की एखादा लहान मुलगा जरी असला त्याला इन्सिक्युअर वाटलं तर तो आधी पोलीसच नाव घेणार की कोणाकडे जायचं, मी पोलिसांना जाणार, पोलिसांना सांगणार.
तर हाच सकारात्मक बदल आहे की पोलिसांबद्दलची जी सामान्य माणसात भीती होती ती आता कुठेतरी कमी होतीये आणि लोक अप्रोच होत आहेत, तक्रारी करायला आता घाबरत नाहीये. पूर्वी खूप प्रकार हे असे होते की पब्लिक पोलिसांपर्यंत जात नव्हती, पण आता ओघ वाढलाय आणि सामान्य जनता सुद्धा आता पोलिसांपर्यंत यायला घाबरत नाही आणि तक्रार द्यायला ते भीत नाहीत. तर हा एक सकारात्मक बदल आहे. तुम्ही तरुण पिढीसोबत कसे संवाद साधता आणि त्यांना कसे मार्गदर्शन करता? म्हणजे माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी काही मार्गदर्शन वगैरे समजा करत तुम्ही नाही. युनिफॉर्म मध्ये नसला, वैयक्तिक जर तुम्हाला कोणी येऊन भेटलं बाहेर, मी कधीच कुठेही मार्गदर्शन किंवा भाषण वगैरे नाही करत नाही. भाषण नाही म्हणजे ऍडवाइस ज्याला आणि आपण म्हणतो. मुलांना जर मी ऍडवाइस द्यायचं झालं तर मी एक ऍज अ फ्रेंड म्हणून किंवा मी सुद्धा त्या फेज मधून गेलेली आहे, तर माझे काही तसे अनुभव असतील किंवा मी जे काही अनुभव फेस केलेले आहेत किंवा मला तशा पद्धतीचे मी काही तक्रारी काही प्रश्न मी सोडवलेले असतील तर मी त्याची उदाहरणं देते त्यांना आणि त्याचे सर्कमस्टन्सेस काय होऊ शकतात याची त्यांना कल्पना देते आणि आपण काय केलं पाहिजे हे त्यांना मी व्यवस्थित समजून सांगते आणि बऱ्याच वेळा फरक पडलेला आहे. म्हणजे आपण त्यांना जर यंग पिढीला जर आपण त्यांच्यातलं होऊन जर व्यवस्थित सांगत गेलो तर ते ऐकतात आणि त्याचा अनुभव असा आहे की मी ज्या कुठेही शाळा कॉलेजेसमध्ये कुठे भेटी दिलेल्या आहेत, हा तुमचे मॅगझिन पण आलं त्यांचे होतं मध्ये मॅडम. मेसेजेस येतात मला आणि ते सांगतात की मॅडम आम्ही ऐकलेलं आहे, तुम्ही हे सांगितलं होतं आणि तुम्ही बरोबर बोलला होतात, तर आम्हाला त्याचा फायदा भेटला. असे आजही फोन येतात, आजही व्हॉट्सअपला मेसेजेस येतात, इन्स्टावर येतात, फेसबुकवर येतात. वुमन एम्पॉवरमेंट आपलं काय म्हणणं आहे? वुमन एम्पॉवरमेंट ही काळाची गरज आहे आणि सध्या बऱ्याच महिला सक्रिय होत आहेत, पण ज्या होत नाहीये त्यांच्यासाठीच एक महत्वाची सूचना की आपण आधी महिलांनी विचार करावा, कारण की समाजात स्त्री पुरुष हे दोन वर्ग आहेत, पण खरा जो भेदभाव असतो तो घरातूनच सुरू होतो, एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यामधला. कारण की ती घरात आईच असते जी मुलींना सांगते की तू किचन मधलं काम आई मुलीलाच सांगते, दुकानात जायचं काम आई मुलाला सांगते. पण हा जर फरक जर घरातूनच कमी झाला तर वुमन एम्पॉवरमेंटला जास्त चालना मिळेल. कारण की जेवण बनवणं ही बेसिक सर्व्हायवल स्किल आहे, ती एका मुलालाही आली पाहिजे आणि मुलीलाही आली पाहिजे. कारण की प्रत्येकाला घराच्या बाहेर पडायचंय. एक मुलगा आहे तो सुद्धा बाहेर गावी जाऊन काम करणार आहे, मुलगी आहे ती सुद्धा बाहेर गावी जाऊन काम करणार आहे. तर त्या स्किल्स दोघांनाही आल्या पाहिजे. मुलीला सुद्धा बाहेरचे व्यवहार कळले पाहिजे. बरेच पेरेंट्स मुलींना दुकानात पाठवत नाही किंवा काही किराणा सामान आणायचे तर बरेच जण घाबरतात. ग्रामीण भागात मी काम केलंय तेव्हाही अनुभव आले की ते मुलींना बाहेर पाठवायला घाबरतात. तर मग खरी वुमन एम्पॉवरमेंट घरात सुरू झाली पाहिजे. ती लहानपणापासूनच आपण मुलीला बाहेरचे व्यवहार पण शिकवले पाहिजे. म्हणजे जर ती बाहेर हॉस्टेलला गेली तर तिला कसलीही भीती नाही वाटली पाहिजे. आणि महिलांसाठी इतक्या सर्व योजना आणि फॅसिलिटीज सगळ्या आहेत, परंतु त्या मुलींना माहिती नाही. आणि सोशल मीडियावरती किंवा इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, याच्यावर रील्स वगैरे बघण्यापेक्षा आपल्यासाठी काय अपॉर्च्युनिटीज आहेत याचा मुलींनी जास्त अभ्यास केला पाहिजे. मग त्याच्यामुळे तरी त्यांना याचं नॉलेज मिळेल आणि वुमन एम्पॉवरमेंटला चालना मिळेल. या अगोदर मॅडम आपली पोस्टिंग कुठे कुठे होती? आम्ही सुरुवातीला नाशिक महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी इथं माझं प्रशिक्षण झालंय PSIचं आणि PSIच्या प्रशिक्षणानंतर पहिली पोस्टिंग माझी मुंबई शहर पोलीस मध्ये झाली. ते फार युनिक आहे. मुंबई शहर पोलीस म्हणजे फेमस आहे, आपण म्हणतो मुंबई पोलीस मुंबई पोलीस. तर तिथं मी 3 वर्ष होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरात काही वर्ष होते. मग बीड जिल्ह्यातील सगळ्यात मोठं गाव परळी तिथेही मी पोस्टिंगला होते आणि नंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला आल्यावर मी काही दिवस वैजापूर आणि त्याच्यानंतर एक इन्चार्ज म्हणून वडोद बाजार पोलीस स्टेशन इथे काम केलंय आणि आता सध्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या दामिनी पथकाची मी प्रमुख आहे. मॅडम पर्सनल क्वेश्चन होता. ओके, लग्नाच्या विषयाबद्दल मला बोलायचं होतं, म्हणजे विचारू का मॅडम? विचारा घाबरू नका. नाही मॅडम, लग्न आहे का प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे आणि त्याविषयी बोलावंच लागणार. पूर्वी मी कुठल्या तरी एका माझ्या बाईटमध्ये स्टडीज करताना MPSCचा अभ्यास करताना प्रेमाच्या भानगडीत पडू नका असं मी एक बाईट दिलेली होती. पण खरं पाहिलं तर माझंही लव्ह मॅरेज आहे. येस, आणि माझी फॅमिली सपोर्टिव्ह आहे. मी जरी ते बोलले होते पण मी माझ्या सोबतच्यांचे अनुभव बघितले होते की जे प्रेमात आहेत त्यांनी ते अजूनही बरेच जण स्टडीजच करतायत आणि त्या प्रेमाच्या फेजमध्ये त्यांनी
तडकाफडकी लग्न करून मग त्यांची पोस्टही नाही निघाली आणि तिथूनच त्यांचा स्ट्रगलचा फोकस चेंज झाला. म्हणजे एखादा असताना अभ्यास करतोय आपण तर फोकस अभ्यासावरच राहिला पाहिजे. जर अचानक आपण त्या अभ्यासाच्या फेसमध्ये जर लग्न केलं तर मग आपल्याला संसाराची दुसरी जबाबदारी पडते आणि त्याच्यावरच फोकस द्यावा लागतो. म्हणून मी तसं त्यावेळी बोलले होते. पण माझ्या बाबतीत लकीली तसं नाही झालं आणि मला वेळ भेटला. मी माझ्या पायावर उभी राहिले आणि मी बरेच वर्ष सर्व्हिसमध्ये असताना नंतर माझं लग्न झालं 2015 मध्ये. आणि माझे हस्बंड ते पण माझ्यासारखेच पोलीस पाल्य, म्हणजे ज्याला लाईन बॉयज म्हणतात, तर ते सुद्धा त्या पोलीस पाल्य आहेत. आणि आमचे भाऊजी पण पोलीस मध्ये, आमचे ते पोलीस मध्ये नाहीये, ते पोलिसांचा मुलगा आहे आणि त्यामुळे त्यांना ड्युटी बद्दल सगळं माहित आहे. आमच्या भाऊजीचं नाव नाही ते नाही सांगणार मी. बरेच जण मग सर्च करत बसतात आणि ते खूप इंट्रोवर्ट आहे, त्यांना नाही आवडत हे काही. पण त्यांनाही सगळे फील्ड वर्क वगैरे माहिती आहे. आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये ज्या काही महिला काम करतात त्यांना पार्टनर हा त्यांच्यावर विश्वास ठेवणारा लागतो. कारण की कधीही कॉलवरती आपल्याला बाहेर पडावं लागतं. तर बऱ्याच माझे फ्रेंड्स पाहिलेले मी की त्यांचे डिवोर्स झालेले आहेत डिपार्टमेंटमध्ये आल्यावर सुद्धा. तर माझा नशीब चांगला आहे की मला असा लाईफ पार्टनर मिळाला की ज्याने मला कंटिन्युअसली कामाच्या ठिकाणी सपोर्ट केला. आणि घरीही आम्ही जॉईंट फॅमिलीत आहोत आणि माझे सासरेही पोलीस असल्यामुळे घरात मला काही वेगळं एक्सप्लेन करायची गरज नसते. सांगितलं हे या प्रकरणात बाहेर गेलेली मी तर त्यांना समजून जातं, काही मला वेगळं सांगायची गरज नाही. आणि लग्नानंतर मी बरेच वर्ष बाहेरही राहिले तरी मला सर्व्हिसमध्ये त्याचा त्रास झालेला नाहीये. आणि एक मुलगी आहे मला आता, ती आता 6 वर्षाची आहे. तिचंही शिक्षण चालू आहे. पण जॉईंट फॅमिलीत सगळ्यांच्या सोबत राहिल्यामुळे मला घरचं तितकं टेन्शन नसतं. आमचे भाऊजी सपोर्टिव्ह आहे. आमच्या ताई भाऊजीला सपोर्ट करता आणि आमचे भाऊजी ताईला सपोर्ट करता. बरोबर. जॉईंट फॅमिली एकमेकाला सपोर्ट करते. माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक वर्किंग वुमननी जॉईंट फॅमिलीत राहायला पाहिजे. कारण की न्यूक्लिअर फॅमिलीजचे जे काही इन्सिडेंट आहे आजकाल मॅडम जॉईंट फॅमिलीला मुली म्हणजे ते निग्लेक्ट करताय, नाकारताय. हो, आता माझ्याकडे महिला तक्रार निवारण कक्ष आहे. तर मोस्ट ऑफ महिला तक्रार निवारण कक्षामध्ये ज्या विवाहिता, ज्या मॅरिड महिला आहेत त्यांचे अर्ज असेच असतात की त्यांना न्यूक्लिअर फॅमिली पाहिजे असते, त्यांना शिफ्ट व्हायचं असतं. पण माझ्या मते मला तर हेच सांगायचंय प्रत्येक वर्किंग वुमनला स्पेशली की त्यांनी जॉईंट फॅमिलीत राहावं. कारण की एकतर दोघंही आपण वर्किंग असतो, हस्बंड वर्किंग असतो, वाईफही वर्किंग असते आणि मग मुलांकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं. आणि आता सध्या एक डेंजरस गोष्ट आपल्या घरात प्रत्येकाच्या हातात असते, मोबाईल. मुलं त्याच्या आहारी चाललेत. आता व्हर्च्युअल जगामध्ये मुलं जास्त जगतायत आणि मग त्यांना बाहेर पडण्यासाठी घरात जर लोक असली तर मुलांचं हे व्हर्च्युअल जगाशी नातं तुटून जाईल आणि ते घरात जास्त फोकस करतील. तुम्ही बघाल आज न्यूक्लिअर फॅमिलीतल्या मुलांमध्ये आणि जॉईंट फॅमिलीत राहिलेल्या मुलांच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप फरक असतो. त्यामुळे प्रत्येक महिलेला माझी विनंती की तुम्ही वर्किंग असाल तर प्लीज ऍडजस्ट करायचं शिका. कारण की खूप माझ्याच फ्रेंड्स बघितल्यात मी, त्या ऍडजस्ट करत नाही. एक थोडा इगो येतो वर्किंग असल्यामुळे, चांगली इन्कम कमवत असल्यामुळे महिलांमध्ये तो इगो येतोच. पण कुठेतरी तो इगो बाजूला ठेवायचा. आपण घराच्या उंबरठ्या बाहेर आपण अधिकारी आहोत, पण घरात गेल्यावर आपण एक वाईफ आहोत, सून, एक आई, आपले ते नाते आपले घरात आहेत. तर ते आपल्या कामाचा किंवा आपल्या पदाचा जो अहंकार असतो तो घरात आणू नये कुठल्याही महिलेने. ही सर्व महिलांना विनंती. तुमच्या मातृत्वानंतरचा प्रवास कसा होता? मातृत्वानंतर खरंच सुरुवातीला घरचं बॅलन्स करणं आणि एक जिम्मेदारी तुमच्या राजून वाढली होती, घराची जिम्मेदारी आणि एक लहान बाळाची जिम्मेदारी. हो. आणि ऑफिस पण सांभाळणं होतं. हो. ही जिम्मेदारी कशी निभावली मॅडम तुम्ही? तर सर्वच वर्किंग वुमन प्रमाणे माझाही तो कार्यकाळ थोडा खडतर गेला. आणि नंतर जेव्हा मी जॉईन केलं तेव्हा माझी मुलगी काहीतरी 9 महिन्यांची होती आणि ज्यावेळेस ती 10 महिन्यांची झाली तर मी प्रमोशन वरती बाहेर पडले. आणि नेमकं मला एक्सपेक्टेड होतं की माझी शहरातच कुठेतरी आसपास बदली होईल, पण माझी बदली बीड जिल्ह्यात झाली. मग त्यावेळेस मला मुलीला घेऊन आईसोबत शिफ्ट करावं लागलं आणि 1 वर्षाचा काळ माझी मुलगी मी तिथं मोठी केली. पण त्यावेळेस माझ्यासोबत माझी आई असल्यामुळे मला तितकंसं काही दडपण जाणवलं नाही आणि काम करून मी मुलीला त्या ठिकाणी वाढवलं. नंतर परत ट्रान्सफर झाली, त्यानंतर मी माझ्या फॅमिलीत गेले. आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळे मुलीला सांभाळण्यामध्ये मला तितकासा त्रास नाही झाला. पण आता सध्या जेव्हा ती शाळेत जायला लागली
मग इथून ड्युटी संपल्यानंतर घरी जाऊन तिचा अभ्यास घेणं आणि त्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत तर त्या मला बॅलन्स कराव्या लागतायत. कधी कधी असं होतं का मॅडम की तुम्ही सकाळी उठून जेव्हा ऑफिससाठी सगळे घरचे काम आवरून निघता, पण आता समजा लहान जी मुलगी आहे तुमची, तुम्ही म्हटले 6 वर्षाची, तर ती म्हणते मम्मी ऑफिसला नको जाऊ, म्हणजे असं एक हट्ट धरते ती की नाही मम्मी माझ्यासोबत थांब सुट्टीच्या दिवशी. असं माझी काही मुलगी थोडी ब्रेव आहे, हा. ती म्हणत नाही मम्मी घरी थांब, ती म्हणते मला घेऊन चला ऑफिसमध्ये. माझ्या मुलीला सुद्धा हे वातावरण हा, खूप हा. आवडतं आणि तिला सुद्धा यावंसं वाटतं, कारण की आमची आता 4th जनरेशन आहे माझ्या फॅमिलीची जी पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहे. तर मुलीलाही माझ्या ते आवडतं. आजही ती माझ्या मागे लागली होती की मम्मी आज मला हॉलिडे, मला घेऊन चल. पण तिची एक्झाम सुरू असल्यामुळे मी तिला ऑफिसला आणलंय आणि जरी ती आली सुद्धा तरी ते टेबल जवळ पेपर्स घेईल आणि काहीतरी करत बसते ती ऑफिसमध्ये. त्यामुळे ती लागते मागे, पण ती मला कधीच म्हणत नाही की तू घरी थांब, तू मला घेऊन चल सोबत. हा तिचा नेहमी अट्टाहास असतो. एका पीडित महिलेला तुम्ही कशा प्रकारे वागणूक देता, म्हणजे ते सिच्युएशन कसे हँडल करता? एका पीडित महिला जेव्हा तुमच्याकडे येते त्या तक्रार निवारण करण्यासाठी. महिला तक्रार निवारण जे कक्ष आहे माझ्याकडे, तिथे दिवसाला सुमारे 3 ते 4 अर्ज आमच्याकडे दैनंदिन स्वरूपात येतात. आणि ग्रामीण भागातून म्हणजे समजा वैजापूर तालुक्यातून एखादी महिला आली तर आम्ही आधी तिला शांत करतो. कारण की ती एक तर पॅनिक झालेली असते, खूप काही तिच्यावर घडलं तेव्हाच ती पोलिसांपर्यंत अप्रोच होते आणि खूप तिला त्रास झालेला असतो. त्यावेळेस ती आम्हाला पूर्ण तिची हकीकत सांगते, लग्नापासून तर आतापर्यंत तिच्यासोबत काय घडलं. आम्ही सर्व तिचं शांतपणे ऐकून घेतो. तिला कोणापासून, कोणत्या नातेवाईकांपासून काय काय त्रास झाला हे सुद्धा ऐकून घेतो. मग त्यावरून तिचा अर्ज घेतला जातो आणि तिचा अर्ज घेतल्यानंतर आमच्या युनिटचा एक प्रयत्न असतो की विवाह संस्था कुठेही कमजोर पडू नये, म्हणजे तिचा संसार तुटता कामा नये. तर त्यासाठी आमच्याकडे जे प्रोफेशनल काउन्सिलर्स असतात त्यांच्याकडून त्या महिलेचा तारखा दिल्या जातात आणि त्या 2-3 तारखात तिचे पती, सासरची मंडळी, तिच्या माहेरची मंडळी यांना बोलून समझोत्यासाठी प्रयत्न केले जातात. काउन्सिलर्स मार्फत त्यांची काउन्सिलिंग केली जाते आणि मग त्यांना आम्ही एकट्यात बोलण्याची सुद्धा संधी देतो तिला, तिच्या पतीला. मग तिच्या काय अटी आहेत, त्यांच्या काय अटी आहेत, दोघांचं ऐकलं जातं आणि त्यांच्या मग बोलण्यावरून किंवा त्यांनी त्यांच्या अटी शर्ती जर मान्य केल्या तर आम्ही त्यांच्यात समझोता घडवून आणतो. परंतु एक शोकांतिका ही आहे की आत्ताच्या घडीला समझोत्याचं प्रमाण खूप कमी झालंय, कारण की महिलांनाही ऍडजस्ट करायचं नाहीये आज आणि पुरुष म्हणतात की मी माझ्या फॅमिलीला तुझ्यासाठी सोडणार नाही. आणि बऱ्याच महिलांचं ही हकीकत आहे. बऱ्याच महिलांचं म्हणणं असतं की आपण वेगळं राहायला जाऊ, मग मुलाचं म्हणणं असतं की मी का वेगळं जाऊ, तुला माझ्यासोबतच राहायचं, मी जिथे जाईल तिथेच तुला राहावं लागेल. किंवा एखाद्या महिलेला जेन्युअनली घरी त्रास दिला जातोय किंवा घरातली इतर व्यक्ती तिला कामामुळे म्हणावं किंवा इतर कुठल्याही गोष्टीमुळे किंवा तिचा एखादीचा रंग काळा असला त्याच्यावरून सुद्धा छळलेला आहे त्या महिलांना किंवा एखादीला मूल होत नाहीये त्यासाठी सुद्धा महिलांना सासरी त्रास होतोय किंवा इतर कुठल्या नातेवाईकांपासून छेडछाडचे प्रकार सुद्धा घडलेले आहेत, तर अशाही तक्रारी येतात. तर आमचा पहिला प्रयत्न असतो की समझोता व्हावा आणि नाहीच झाला तर मग आम्ही तिला लेटर देऊन ती ज्या एरियातल्या पोलीस स्टेशन मधून आलेली तिथे आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी तिला पत्र देतो. आणि मॅडम 498 ऍक्टचा बी खूप साराच वापर होताना दिसत आहे. हा ते खरं आहे, कारण की बऱ्याच महिलांना आजकाल एकत्र राहायचं नाहीये किंवा काही महिला अशा असतात की ज्या सासू सासऱ्यांमध्ये राहतात परंतु त्यांना सासू सासऱ्यांची सेवा करायची नसते. काही महिला म्हणतात की आम्हाला सासू सासऱ्यांमध्येच राहायचं पण इथंच आम्हाला त्यांनी सेपरेट म्हणजे 2 चुली मांडायच्या, असं सुद्धा त्यांचा हट्ट असतो. मग अशा वेळेस आम्ही त्या महिलांना समजावतो, आम्ही आमची सुद्धा उदाहरणं देतो की अरे आम्ही पदावर असून जॉईंट फॅमिलीत राहू शकतो, आम्ही ऐकून घेतो, तुम्ही का नाही ऐकून घेत. मग आम्ही बऱ्याच वेळा त्यांना समजवतो. बऱ्याच महिला समजतात पण ज्या समजत नाहीत तर त्या मग गुन्हा दाखल करायला जातात. तर बऱ्याच महिलांकडून कधी कधी घेतला जातो फायदा. परंतु आता आमच्याकडे आम्ही पुरुषांचे सुद्धा अर्ज घेतो, जे पत्नी पीडित पुरुष आहेत यांची बऱ्याच प्रकारात आम्ही बघितलं की 2-3 मुलं असताना सुद्धा महिला त्या मुलांना सोडून माहेरी निघून जातात. अशा सुद्धा पुरुषांचे अर्ज आम्ही हँडल करतोय आणि त्याच्यात सुद्धा महिलांचे आम्ही तारखा घेऊन काउन्सिलिंग केली जाते त्यांची आणि त्यांचे अर्ज आता पुरुषांचे आम्ही हँडल करतो. आता मॅडम प्रेम प्रकरणाचे जे मॅटर राहते ते तुमच्याकडेच डायरेक्टली येतात. हो. आता त्याच्यामध्ये मुलगी म्हणते की मला ह्या मुलासोबत लग्न करायचं आहे, ती हट्ट धरून बसते, ती 18+ असते मुलगी, म्हणजे तिला काही कळत नाही, म्हणजे 18+ जी मुलगी असते किंवा
24-25 एजचा काही आपण बॅरियर नाही पकडा त्याच्यामध्ये. हो. आता मग ते आई वडिलांच्या त्यांचा विरोध असतो. मग ते येऊन पोलीस स्टेशन मध्ये मग धिंगाणे चालू राहते त्यांचे. मग ते कसं तुम्ही सॉल्व्ह करतात? जर मुलगी सज्ञान असेल तर आम्ही तिला जास्त फोर्स करत नाही, पण आम्ही तिला पुढचे सर्कमस्टन्सेस समजून सांगतो, समोरचा मुलगा कसा आहे काय, आणि जर तो जेन्युअनली चांगला असेल तर आम्ही तिच्या पेरेंट्सला पण बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे अशा प्रकरणांमध्ये की ठीक आहे करून द्या, म्हणजे तुमचं नाव कुठेही बदनाम होणार नाही, त्यापेक्षा तुम्ही स्वतः ऍक्सेप्ट करा आणि लग्न करून टाका. आम्ही बऱ्याच प्रकरणांमध्ये पेरेंट्सला सल्ला दिलेला आहे आणि ज्यावेळेस त्यांनी ऐकलं तर आताही ते त्यांच्या निर्णयावर खुश आहेत. पण जिथे जर तो मुलगा जर व्यसनी असेल तर आम्ही त्या मुलीला सांगतो, किंवा त्या गावातली किंवा त्यांच्या एरियातली कोणी प्रतिष्ठित व्यक्ती असेल त्यांच्या मार्फत त्यांना समजवलं जातं, काउन्सिलर तर्फे काउन्सिलिंग केली जाते. आणि मेजर मुलींना शक्यतो आम्ही त्यांच्या निर्णयाकडेच आमचं लक्ष असतं की त्या मेजर आहेत आणि सज्ञान मुलींना अधिकार आहेत आपले निर्णय घ्यायचे, त्यामुळे आम्ही तसे प्रयत्न करतो. मॅडम, एखादी मुलीची छेडछाड होत असेल तर तिने गोपनीय पद्धतीने तुम्हाला कशी तक्रार करावी, म्हणजे एकदम गोपनीय पद्धतीने, कॉन्फिडेन्शियल ज्याला आपण म्हणतो? माझा बऱ्याच मी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यामध्ये मी जिथेही भेटी दिल्यात तिथे माझा पर्सनल नंबर मी दिलेला आहे हेल्पलाईन नंबरच्या व्यतिरिक्त. आणि कोणत्याही मुलीने घाबरायचं नाहीये, कारण की त्यांनी जी काही तक्रार केली ती 100% गोपनीय राहणार आहे. कुठेही त्यांचा नावाचा उल्लेख नसतो. आता उदाहरण द्यायचं झालं असतं, आपण निर्भया जी घटना घडली होती, आपल्याला कित्येक वर्ष त्या मुलीचं नाव माहित नव्हतं. इतकी मोठी घटना घडताना त्या मुलीचं जर नाव माहिती नसेल तर ती गोपनीयता पोलिसांना आणि मीडियाला सुद्धा कंपल्सरी पाळावीच लागते. तर आम्ही सुद्धा ती पाळतो. आणि ज्या ठिकाणी माझा पर्सनल नंबर दिलेला असेल तर मुलींचे फोन आलेले आहेत मला, आणि त्या डिरेक्टली कधीही 24 तासात मला पर्सनली पण कॉल करून त्यांनी जर विचारलं की त्यांची अडचण मला सांगितली तर तात्काळ माझ्याकडून होईल ती मदत मी करेल. जर लांब असेल तर लोकल पोलीस स्टेशनला मी तिच्यापर्यंत तात्काळ अप्रोच व्हायला सांगेल, आणि जर जवळ असेल तर मी माझ्या टीम सोबत तिथे अप्रोच होईल. आणि 100% गोपनीयता बाळगून मुलीचं कुठेच नाव उघड न करता आम्ही त्याच्यात कारवाई करू शकतो. पण माझं म्हणणं हे आहे की मुलींनी घाबरू नये, कारण की समोरचा एकदा ट्राय करतो, दोनदा ट्राय करतो, तीनदा करतो, मग त्याची हिंमत वाढत जाते. पण जर सुरुवातीलाच महिलांना, मुलींना एक 6 सेन्स असतो, प्रत्येकाला 5 असतात पण लेडीजला एक 6वा असतो, की आपल्याला माहित होतं की हे चुकीचं घडणार आहे. त्यांना तो 6 सेन्स त्यांचा जागृत असतो. बदलापूरची जी घटना घडली ती महाराष्ट्राला काळीमा फासणारी होती. बरोबर. अशी घटना परत नाही व्हावी याच्यासाठी महाराष्ट्र पोलीस काय उपाययोजना घेत आहेत? खरंच ती घटना फार दुर्दैवी घटना होती आणि ती परत कुठेही घडू नये यासाठी आमच्या वरिष्ठ कार्यालयांकडून वारंवार सूचना येतात आहे. आणि त्यासाठी जी काही लहान मुलं आहेत ज्यांना विशेष काही गोष्टी समजत नाही, ज्यांना पोलिसांची भीती वाटते, अशा लहान लहान मुलांच्या शाळेत आम्ही व्हिजिट करतोय. काही मुलांना एक पोलिसांच्या युनिफॉर्मची भीती वाटत असेल तर आम्ही साध्या ड्रेसमध्ये जातो. आणि बरेच काही आजकाल इंटरनेटवर व्हिडिओज अवेलेबल आहेत जे मुलांना सोप्या भाषेत समजू शकतात. काही कार्टून फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ आहेत, त्याबद्दल आम्ही त्यांना गुड टच, बॅड टच याच्याबद्दल एक त्यांचे वर्कशॉप घेतोय आणि त्या वर्कशॉप थ्रू आम्ही त्यांना सांगतोय. आणि मुलांना आम्ही स्टेजवर बोलून सुद्धा कुठले बॉडी पार्ट्सला टच केला तर बॅड टच असतो हे आम्ही त्यांना समजावून सांगतोय. आणि ते व्हर्च्युअल माध्यमातून जे व्हिडिओज ते मुलं बघतात तर बऱ्याच मुलांना आता हे कळू लागले. आणि कोणी आपल्याला अशा पद्धतीने स्पर्श करत असेल तर त्याच्यावर काय केलं पाहिजे ते सुद्धा आम्ही मुलांना शिकवतोय. आणि ह्या घटनेपासून शालेय शिक्षण जो विभाग आहे त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला शाळांचे कॉल्स येतात आणि ते आम्हाला सांगतात की मॅडम आपण एक मुलांसाठी वर्कशॉप घेऊया. त्यामुळं शाळा सुद्धा आता खूप अवेअर झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही स्मार्ट टीव्ही असो, प्रोजेक्टर असो, त्याच्यावर मुलांना व्हिडिओज दाखवतोय आणि एक मजेशीर, गमतीशीर एक चर्चा आणि गप्पा करत आम्ही मुलांना ते सांगतोय. आणि नंतर आम्ही एन्श्योर करतो की त्यांना समजलं की नाही, तर आम्ही त्यांच्यातून एखाद्याला स्टेजवर बोलून त्यांना विचारतो की हा गुड टच आहे का बॅड टच आहे, तर मुलं व्यवस्थित सांगतायत. आणि सर्व लहान मुलांना आम्ही त्या माध्यमातून अवेअर करतोय की कुठला टच चांगला आहे, कुठला टच वाईट आहे. आणि कोणी करत असेल, कोणी एकट्यात नेत असेल आणि अशा पद्धतीने स्पर्श करत असेल तर त्याच्यावर काय केलं पाहिजे हे आम्ही पर्सनली शाळांमध्ये भेटी देऊन
शिकवतोय आणि आमच्या वरिष्ठ कार्यालयांमार्फत ह्या गोष्टींचा फॉलोअप घेतला जातो. ते आम्हाला विचारणा होतीये की तुम्ही व्हिजिट केल्या का, किती व्हिजिट केल्या, काय काय तुम्ही उपाययोजना केल्यात. आमच्या मार्फतीने आम्ही पीपीटी बनवतो आणि त्या पीपीटी सुद्धा आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये दाखवतो. ग्रामीण भागात ज्या काही छोट्या छोट्या शाळा आहेत जिथे अवेलेबल नाहीये यंत्रणा, जिथे प्रोजेक्टर्स नाहीये, जिथे स्मार्ट टीव्ही नाहीये, तिथे आम्ही चार्ट घेऊन जातो. त्या चार्ट वरती लिहिलेलं असतं, एक मुलगा असतो, मुलगी असते, कुठला स्पर्श कुठल्या ठिकाणी बॉडी पार्टवर होणारा स्पर्श हा वाईट आहे ते त्या इमेजेस मध्ये, त्या डायग्राम मध्ये इंडिकेट केलेलं असतं. तर आम्ही एका शिक्षकाप्रमाणे त्यांना ते पूर्ण बोर्डवरती लावून आम्ही मुलांना शिकवतो आणि त्या माध्यमातून आम्ही इन्शुअर करतोय सर्व गोष्टी. मॅडम मी तुम्हाला एक सिच्युएशन देणार, त्याच्यावर तुमचं इन्स्टंट रिएक्शन पाहिजे मला, ओके. म्हणजे शब्दातून पाहिजे मला. मी तुम्हाला कॉल लावला, असं तुम्ही एक अज्युम करा मी तुम्हाला कॉल लावलाय. ओके, ठीक आहे. ओके मॅडम, स्टार्ट. ठीक आहे. हॅलो आरती मॅडम, अजिंक्य बोलतोय. हा अजिंक्य बोला. हा मॅडम, इथं गाडी पकडली होती पोलीस आल्यांनी, तर मॅडम थोडं बोला ना साहेबांसोबत. कोणत्या एरियात आहात? मी इथं क्रांती चौक मध्ये होतो मॅडम. ओके, त्या अंमलदारांना फोन द्या. एक मिनिट मॅडम. सर बोला. हॅलो, एपीआय जाधव बोलते. जय हिंद मॅडम. बरं, यांची गाडी पकडली ना, आता त्यांच्या गाडीला जो काही पेंडिंग फाईन आहे तो त्यांच्याकडून तात्काळ घ्या. मला वाटलं आणि तात्काळ घ्या आणि त्यांना मग ते कारवाई करून त्यांची रिसिप्ट वगैरे देऊन त्यांना सोडून द्या. ठीक आहे, आपण तुम्ही पूर्ण करा ते सगळी प्रोसिजर आणि नंतर बोलू आपण. अरे मॅडम, मला वाटतं तुम्ही गाडी सांगा ना, माझी शिफारस कराल तिथं. मॅडम शिफारस कशाला, तुम्ही का चुकताय? तुम्ही नियमानुसार चला, तेव्हाच पोलीस तुम्हाला, तुम्ही पोलिसांची लोकांची मैत्री याच्यामुळेच होते की मी कुठेतरी गेलो तर मला फायदा होईल. तर तसं अजिबात करू नका. तुमच्याकडून कुठलाही नियम भंग होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या. मला वाटलं तरी मॅडम तुम्ही करणार. या बाबतीत माझ्या घरून सुद्धा फोन आला तरी मी हेच रिस्पॉन्स देणार. शहद रक्षा नाही आणि खला निग्रह नाही, हा महाराष्ट्र पोलिसांचा जो ब्रीद वाक्य आहे, तो खरं तुमच्या कामाला साजेल असा तो ब्रीद वाक्य आहे. त्याचा अर्थ मला तुमच्याकडून. सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे, ह्या शब्दाचा अर्थ आहे सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश. तर ह्याच माध्यमातून आम्ही जे काही इनोसंट पब्लिक आहे, ज्यांना काही त्रास होतोय, त्यांचा आमच्याकडून होईल तितकं आम्ही त्यांचं रक्षण करतो किंवा त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी, त्यांचे तक्रार यांना चांगल्या पद्धतीने हँडल करणं. आणि एखादी व्यक्ती, पीडित व्यक्ती जी पोलीस स्टेशनला आली तर ती समाधानाने बाहेर पडली पाहिजे, हे आमचं ब्रीदवाक्याचा अर्थ आहे. आणि ज्या व्यक्तीने त्यांना त्रास दिलेला आहे त्यांना योग्य ती शिक्षा मान्य न्यायालयातर्फे दिली जावी, यासाठी आम्ही तो तपास करून ती यंत्रणा पूर्ण करू. आणि आमच्या माध्यमातून जे दुर्जन, म्हणजे जे काही आरोपी आहेत, त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करून दुर्जनांचा नाश जे काही म्हणतात, तर ते आम्ही आमच्या तपासाच्या माध्यमातून करतो. एक प्रश्न मॅडम, प्रश्न नव्हता तो, म्हणजे एक भावना होती माझी जी मला तुम्हाला बोलायची. तुम्ही पोलीस झाला. ओके. तुमचे वडील पोलीस मध्ये होते आणि तुम्ही वडील लहानपणी वारले तुम्ही जेव्हा लहान होते. बरोबर आहे. म्हणजे ते एक स्वप्न तुमचं लहानपणीपासूनच होतं. जेव्हा तुम्ही पोलीस खात्यामध्ये, तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर म्हणून तुम्ही पोस्टिंग तुमची झाली, तर तो मोमेंट तुमच्यासाठी कसा होता? म्हणजे वडील आपले अंमलदार होते आणि तो मोमेंट तुमच्यासाठी प्राऊड मोमेंट कसा तुम्ही डिस्क्राईब करणार? हा खूप प्राऊड मोमेंट होता माझ्यासाठी. आणि आज जर माझे वडील असते आणि ज्यावेळेस माझी स्टार ओपनिंग झाली होती अकॅडमीमध्ये पासआउट झाल्यावर, त्यावेळेस जगातली सर्वात समाधानी आणि प्राऊड व्यक्ती जी असते ती म्हणजे माझे वडील. कारण की मी ज्या काळात जन्मले त्या काळात 2 मुलींवरती कधीच कोणी व्यक्ती राहणार नाही. त्यावेळेस त्या काळात माझ्या वडिलांनी, दुसरी मुलगी मी झाले तर माझ्या वडिलांनी त्याचं दुःख नाही बाळगलं. माझ्या मुली आहेत त्या काही मुलांपेक्षा कमी नाही. आज जो दंगल मधला डायलॉग आमिर खानचा आहे तो माझे वडील त्या काळात बोललेले होते. इव्हन जर पाहिलं तर माझे वडील जेव्हा वारले तर तेव्हा त्यांचं जे दहनाचं काम होतं ते पूर्ण जे मुलगा करतो, ज्या सगळ्या रिच्युअल्स त्या माझ्या बहिणीने केल्या होत्या. आणि त्यावेळेस स्टार ओपनिंगच्या वेळेस खरंच वाटलं की माझे वडील जर आज ड्रेसवर माझ्या सोबत असते तर आमच्या दोघांचा एक मस्त फोटो फ्रेम केला असता. पण त्यांचा जुना फोटो आणि त्याच पोज मध्ये मी स्वतः एक फोटो काढलेला आहे, तो मी सोशल मीडियावर कुठेतरी पोस्ट केलेला आहे. तर
ते फोटो पाहून वाटतं समाधान, परंतु असं वाटत होतं की ज्यावेळेस स्टार ओपनिंग असते आणि आज माझे वडील माझ्या सोबत असते, तर खरंच एक वेगळंच समाधान मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं असतं. तर ती एक खंत आहे की ते नव्हते त्यावेळेला. सर्वात शेवटचा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे, की तो प्रश्न असा आहे की आपल्या शहरासाठी, देशासाठी आणि राज्यासाठी खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर तो प्रश्न असा आहे मॅडम, एक मुलगीवर आधारित आहे. एक मुलगी असती, ती कॉलेजला जाते, तिच्या क्लासला जाते, अभ्यास करणारी मुलगी असते, होतकरू मुलगी असते. तर तिची छेडछाड सुरुवात होती. ते वाईट प्रवृत्तीचे पोरं असते, गुंड टोळीचे पोरं असते, ती छेडछाड करते. अशा याच्यात ती मुलगी काय करते, ती त्या पोरांना निग्लेक्ट करते, अवॉइड करते. तिचं कामाशी काम, आपलं कॉलेज जाणं, ट्युशनला येणं, घरी आणणं, याच्यात ती राहते. मग ते प्रकार वाढत दिवसांदिवस, ते हॅरेसमेंट तिचे वाढत राहते. मग ती मुलगी काय करते, घरी बी सांगत नाही. जसं तुम्ही म्हटले, घरी सांगितलं तर ते भांडणं होणार, ती घरी पण सांगत नाही. मग ती तुमच्याकडे बी यायला घाबरते, गोपनीय पद्धतीने बी यायला ती मुलगी घाबरते, बरोबर आहे. मग अशा ठिकाणी ती दिवस जाते, ते पोरांची हिंमत वाढत जाते दिवसांदिवस. मग ती मुलगी काय करते की ती डिप्रेशन तिच्या डोक्यात वाढून जातं, अभ्यासावर तिचा परिणाम होतो, बरोबर आहे. मग दिवसेंदिवस ते हॅरेसमेंट वाढत चालतं. मग एक दिवस असं होतं की ते मुलांची एवढी हिंमत वाढते, ती छेडछाड एक्स्ट्रीम लेवलवर करतात ते मुलं. आणि ती मुलगी एक दिवस असं होती की एवढ्या डिप्रेशन मध्ये जाते की तिला काही पर्याय उरत नाही, आणि शेवटी ती मुलगी आत्महत्या करते. हे असे प्रकार आपल्या पेपरच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून एक दिवस आड म्हणा की डेली म्हणा, हे रोज आपल्याला राज्याच्या बातम्यामध्ये, देशाच्या बातम्यामध्ये आणि शहराच्या बातम्यामध्ये आपल्याला हे रोज वाचायला आणि ऐकायला भेटतंय. तर मॅडम, हे जेव्हा प्रकार तुम्ही समोर जाते, या प्रकार म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला जावं लागतं, तर तुम्ही कसं या गोष्टी पुढे हँडल कसं करता? सर्वप्रथम सर्व महिला आणि मुलींना हेच सांगायचंय की ज्या काही घटना घडतात त्याचा विचार करून डिप्रेशन मध्ये जाण्यापेक्षा तुम्ही पोलिसांना अप्रोच व्हा. एखादी शाळेतली किंवा कॉलेजची मुलगी असेल, तिला खरंच पोलिसांपर्यंत जाण्याची भीती वाटत असेल, समाजात एक बदनामी होईल या धाकाने जर ती येत नसेल, तर ती त्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असेल, शाळेत असेल, कॉलेजमध्ये, तिने तिच्या वर्ग शिक्षकांना किंवा प्रिन्सिपलला याबाबत माहिती द्यावी. आणि खरंच आता शिक्षण विभाग खूप चांगलं काम करत आहे, आणि शाळेत जर ती अप्रोच झाली तर शाळेकडून त्याच्यावर कारवाई केली जाते. आमच्याकडून मुलीची कुठली ओळख ही बाहेर प्रसारित न करता आम्ही त्या मुलींना मदत करतो. आणि त्याच गोष्टीचा वारंवार विचार करून जे काही मुलींना डिप्रेशन होतंय, तर तुम्ही प्लीज त्या डिप्रेशन मध्ये जाऊ नका. पोलीस तुमच्यापर्यंत येत आहेत, त्यामुळे ह्या विभागाचा तुम्ही फायदा घ्या. कधीही कॉल करा, 24/7 पोलीस यंत्रणा तुमच्यासाठी कार्यरत आहे. जे हेल्पलाईन नंबर लावलेले आहेत ते फक्त शो साठी नाही लावलेले, किंवा आम्हाला जे टास्क दिलेले ते पूर्ण करण्यासाठी नाही लावलेले. जेन्युइन तुम्हाला काही तक्रारी असतील तर प्लीज तुम्ही त्या नंबरवर कॉल करा. कुठल्याही तुम्ही शहरात राहत असाल तर तुमच्या शहरात एक युनिट आहे जे महिलांसाठी आणि मुलींसाठी काम करतात. त्या युनिटचे नंबर्स असतात, त्यांना कॉल करू शकता, किंवा जवळच्या पोलीस स्टेशनसाठी आपण डायल 112 या यंत्रणेवर जरी कॉल केला तर तात्काळ पोलीस आपल्यापर्यंत अप्रोच होतात. तर प्लीज, पोलीस हे तुमच्यासाठी आहेत, हे विसरू नका. आणि तुम्ही या हक्काने तुम्ही सांगा की असं असं आहे, हा मुलगा आहे, हा मला त्रास देतोय. जर तुमचं दखल घेतली गेली नाही किंवा तुम्हाला समाधान मिळालं नाही तर तुम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे जा. आमच्यापेक्षाही आमचे सिनियर्स आहेत. तुम्हाला आमच्याकडून समाधान नाही झालं तर आमचे सिनियर्स आहेत जे नक्कीच तुमची मदत करणार. पण प्रत्येक वेळी एखादी गोष्ट घडतीये ना, आपल्याला माहितीये चूक होतोय, तर ते परत परत होतंय, तरी आपण शांत बसतो, तर ही 100% तुमची चुकी आहे. शांत राहू नका. तुमच्या शांत राहिल्याने मग भविष्यात मोठ्या गुन्ह्यांना तोंड फुटतं आणि इतर मोठे आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतात. तर त्यामुळे सर्व महिला आणि मुलींना ही विनंती की आपल्याबद्दल कुठलाही गैरप्रकार घडत असेल तर आपला सिक्स सेन्स जागृत करा आणि तात्काळ पोलिसांची मदत घ्या. कुठेही तुमची बदनामी होत नाही याची 100% हमी ही पोलीस विभागातर्फे दिली जाते. आणि तुम्ही जे उदाहरण सांगितलं की जर त्या मुलीने फाशी घेतली, मग त्यावेळेस आम्ही बघतो की मुलीने फाशी घेण्यापूर्वी काही लिहून ठेवलंय का, किंवा काही मेसेज टाईप करून ठेवलाय का, लेटर टाईप केलंय का, लिहून ठेवलंय का कुठे, किंवा ती कोणासमोर तिने बोललेली आहे का. कारण की अशा महिला बऱ्याच पाहिलेल्या आहेत आम्ही की ज्या सासरच्या त्रासाला कंटाळून सुसाईड केलेले आहेत. ते केसेस मी खूप सगळे हँडल केलेले. मग त्या केसेसमध्ये आम्ही त्यांनी काही नोट्स लिहून ठेवले का त्याची खात्री करतो. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडे चर्चा करतो. मग हळूहळू नातेवाईक सांगायला लागतात की नाही, ती मृत्यूपूर्वी बोलली होती. एखादी महिला आहे की तिला वारंवार सासरी छळ होत गेला,
परंतु ती कोणाला काही बोलली नाही आणि त्यामुळे शेवटी तिने सुसाईड केली. मग नंतर नातेवाईक सांगतात की नाही मॅडम तिला त्रास होता. मग आम्ही विचारतो मग तिला त्रास होता तुम्ही पोलिसांपर्यंत का नाही गेले? तर मग त्या मुलीचे घरचे पेरेंट्स सांगतात की जाऊ द्या मुलीचा संसार खराब होऊ नये म्हणून आम्ही पोलिसांपर्यंत गोष्ट सांगितली नाही. पण आम्हाला ती वारंवार बोलत होती मला त्रास होतोय मला त्रास होतोय आणि शेवटी तिने हा इतका मोठा निर्णय घेतला. मग त्यावेळेस आम्ही गुन्हा दाखल करतो. ज्या व्यक्तीने तिला प्रवृत्त केलं आत्महत्या करण्यासाठी त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जातो आणि तपास पुढे फॉरवर्ड केला जातो. तपासामध्ये पंचनामा, आरोपी अटक करणे, त्या गुन्ह्यात काय काय पुरावे आहेत ते गोळा करणे आणि त्याच्यानंतर पूर्ण तपास करून कोर्टात चार्जशीट पाठवण्यापर्यंतचा प्रवास हा असतो. आणि त्यानुसार आम्ही त्या पीडितेला न्याय मिळावा यासाठी पुरेपूर असे प्रयत्न करतो आणि तिला कुठेही जी काही तिचा जीव गेलेला आहे ज्या व्यक्तीमुळे त्या व्यक्तीला शिक्षा व्हावी यासाठी सखोल असा तपास करून मान्य न्यायालयापर्यंत तो तपास पोहोचवला जातो. आतापर्यंतचा जो आपला प्रवास झाला तर त्या प्रवासामध्ये सगळ्यात चॅलेंजिंग असा कोणता एक इन्सिडेंट म्हणा एक चॅलेंजिंग फेज आपल्या लाईफ मध्ये आला? पोलिसांकडे तर डे टू डे चॅलेंजिंग केसेस येत खूप जास्त असतात. चॅलेंजिंग मॅडम. हा मेमोरेबल सांगायचं झालं 2 वर्षापूर्वी मी फुलंब्री तालुक्यात होते. तर 1.5 महिना सलग घरफोडी होत होती आणि एकाच पॅटर्ननी एकच एमओ होता आणि कळत नव्हतं की काय, कारण की चोरांनी कुठेही टेक्निकल पुरावे सोडलेले नव्हते. बऱ्याच वेळा आपण मोबाईलच्या माध्यमातून टेक्निकल गोष्टींच्या माध्यमातून आपण तपास लावतो पण कुठेही मोबाईल यूज झालेला नव्हता. कंटिन्यू घरफोड्या होत होत्या, पब्लिकचं आउटरीच बघायला मिळत होतं. मग त्यावेळेस गोपनीय माहितीतून आम्हाला निष्पन्न झालं की इतर तालुक्यातले लोक येऊन इथं चोरी करताय आणि ती टोळी येते ती चोरी करते. तो गुन्हा ज्यावेळेस आम्ही ओपन केला त्यावेळेस खरंच ते चॅलेंज होतं कारण की पब्लिक आउटरीच झालेला होता की पोलीस कसं काय करतायत इतकं कंटिन्यू इथे चोऱ्या होत आहेत. आणि त्याच्यानंतर एक जनावर चोरीचे एक प्रकार आपण ऐकतो की पाळीव प्राणी गाय म्हैस या पाळीव प्राण्यांना रात्री बेरात्री काही टोळ्या घेऊन जातात. तर ते एक चॅलेंजिंग होतं. तर ती एक टोळी आम्ही ओपन केली होती ज्यातून आम्ही साधारणतः 23-24 गुन्हे उघड केले होते. जे जिल्ह्यातले जनावर चोरी जी काही झाली होती तो एक चॅलेंजिंग होता. आणि एक समाधानकारक गुन्ह्याचा एक तपास सांगावासा वाटतो. मी बृहन्मुंबई शहर येथे असताना एका 4 वर्षाच्या मुलीचा एका त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरनीच तिचं शोषण केलेलं होतं आणि त्या गुन्ह्याचा मी तपास केलेला होता. आणि 4 वर्षाच्या मुलीला जिला व्यवस्थित बोलून सांगताही येत नव्हतं की तिच्यासोबत काय घडलंय तशा मुलीचा मी जबाब घेऊन त्यात जे काही एव्हिडन्सेस जमा करून तपास केला. तर तपासाच्या नंतर साधारणतः 3 वर्षांमध्येच त्या गुन्ह्यातील आरोपीला शिक्षा लागली. हे माझ्यासाठी खूप समाधानकारक बाब होती की त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्या आरोपीला शिक्षा झाली आणि तो आता आतमध्ये आहे. तर हे खूप माझ्यासाठी समाधानाचं एक काम होतं की मी खूप, आणि ते चॅलेंजिंग सुद्धा होतं कारण की मुलीला व्यवस्थित सांगताही येत नव्हतं अंकलनी काय केलंय तिच्या बरोबर. तशा याच्यात जे टेक्निकल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्सेस होते त्यांचा आम्ही व्यवस्थित तपास करून त्या आरोपीला शिक्षेपर्यंत नेलं. मेंटली तुम्ही कसं प्रिपेअर राहता मॅडम या गोष्टींसाठी? मेंटली प्रिपेअर होण्यासाठी आम्हाला ट्रेनिंगच तशी दिली जाते की आम्ही मेंटली प्रिपेअर असतो. माझे पर्सनल अनुभव सांगायचं झालं तर पहिल्यांदाच जेव्हा मी डेड बॉडीचा एक प्रकरणात मुंबईला रेल्वे यार्ड मध्ये एक डेड बॉडी सापडली होती जी खूप जुनी होती, तिला मुंग्या लागलेल्या होत्या आणि नेमकं जेवायचं होतं आम्हाला आणि एक सिनियर लेडी ऑफिसर मॅडम म्हणे चला मी तुम्हाला घेऊन जाते. आम्ही गेलो त्यांच्यासोबत. मी तेव्हा नवीनच प्रोबेशनरी ऑफिसर होते, मी आणि माझी एक बॅचमेट. आम्ही त्यांच्या सोबत गेलो आणि यार्ड मध्ये बघितलं तर त्या बॉडीला मॅगट्स वगैरे म्हणजे जे किडे वगैरे लागतात तशा पद्धतीची ती बॉडी होती. आणि नेमकं इतकी प्रचंड भूक लागली होती आणि अँब्युलन्स यायला वेळ होता. तर त्या मॅडम ज्या होत्या त्या सिनियर होत्या, त्या म्हणे चला साईडला या म्हणे. आम्ही जे प्रोसिजर होती स्पॉटवर पंचनामे वगैरे केले. त्यानंतर आम्ही थोड्या वेळ तिथे साईडला जाऊन वडापाव खाल्ला. मग ती एक भीती आणि काही साधारण व्यक्तीला काही अशी डेड बॉडी पाहिली तर घृणा होईल, कोणी वॉमिट करेल
ते बघायलाही चांगलं वाटणार नाही. पण मग ते आपण त्या दिवशी मी मेंटली प्रिपेअर झाले की आपल्याला हे लाईफ टाईम राहणार आहे. आपण जेवण तर सोडू शकत नाही, कारण की कमवतो कोणासाठी? माणूस पोटासाठी. पण मग वेळ होता तर आम्ही त्यावेळेस तिथे वडापाव खाऊन नंतर मग आमचा फुल डे त्याच्यामध्ये गेला. त्या बॉडीला हॉस्पिटल पर्यंत पोहोचवणे, त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा करणे, नातेवाईकांची ओळख वगैरे हे सर्व प्रोसिजर केल्या. आणि त्यामुळे एक स्वतःला मेंटली प्रिपेअर केलं की हे आपल्याला फेस करायचंच आहे. आणि माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी विलिंगली पोलीस डिपार्टमेंट मध्ये आलेली आहे. म्हणजे जे आता सध्या स्पर्धा परीक्षेचं फॅड सुरू झालंय ते माझ्या काळात नवीन सुरू झालेलं होतं. तर कुठेही नोकरी लागत नाही म्हणून पोलीस डिपार्टमेंट असं अजिबात नाहीये. मला यायचं होतं, मी माझ्या हौशीने आलेली आहे आणि मला माहित होतं की इथं असंच असणार आहे. तर त्यामुळं सुरुवातीलाच खात्यात येण्यापूर्वीच एक मेंटॅलिटी झालेली होती की नाही आपल्याला हे करायचंच आहे. मग जर ज्या अर्थी जी गोष्ट आपल्याला करताना हसूनही करायची आणि रडूनही करायची, मग रडून का करायची? आपण हसूनही करू शकतो आणि ती गोष्ट एन्जॉय करू शकतो. त्यामुळे मी हे तपास आणि हे काही माझे जे काम असतात ते मी एक एन्जॉय म्हणून करते आणि मला सॅटिस्फॅक्शन मिळतं. मॅडम, पोलीस फोर्स जॉईन करणं जे सध्या जे मुली भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? आजकाल जे कोणी स्पेशली जे ग्रामीण भागातून येते जे मुली येतात त्यांची सोय राहत नाही तर बरोबर आपण बघतोय की आता भरती किंवा एमपीएससी किंवा ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यासाठी मुलांचा कल जास्त वाढतोय आणि प्रत्येक जण मला पोलीस व्हायचे, मला अधिकारी व्हायचे याच्यासाठी लक्ष देते. पण खरंच तुम्हाला मनापासून अधिकारी व्हायचं आहे का याचा आधी विचार करा. कारण की आता गेल्या भरतीला आम्ही जेव्हा ग्राउंडवर बघितलं मुलांचे डॉक्युमेंट्स तेव्हा इंजिनियर्स, डॉक्टर्स आणि वेल एज्युकेटेड जे डॉक्टरेट झालेले मुलं सुद्धा भरतीला आलेली होती. मग तुम्ही विचार करा की तुम्हाला खरंच यायचंय का ह्या डिपार्टमेंटमध्ये? कारण की नंतर त्रास झाला तर तुम्ही रडत बसाल. तर सर्व मुलींना आणि जे काही तयारी करणारी ग्रामीण भागातली मुलं आहेत त्यांच्यात तर उपजतच मेहनत करण्याची क्षमता असते ग्रामीण मधल्या मुलांना. तर खरंच तुम्हाला जर हौस असेल खात्यात येऊन काम करायची तरच तुम्ही डिपार्टमेंटमध्ये या. एक मला नोकरी नाहीये, मला सरकारी नोकरी पाहिजे, मला समाजात एक चांगलं स्थान पाहिजे म्हणून मी भरती देणार आणि भरती खूप सोपी आहे हा विचार करून जर तुम्ही येत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. कारण की पोलीस भरतीला येणाऱ्या 10 उमेदवारांपैकी 5 उमेदवार असे असतात की जे टाइमपास म्हणून भरतीला आले असतात. ज्यांना वाटतं की भरती खूप सोपी आहे, पोलीस भरतीची लेखी परीक्षा खूप सोपी आहे, मी दिली तर मी लकीली लागून जाईल किंवा मी परीक्षा देऊन पाहतो मग नंतर मी अभ्यास करून परीक्षा देईल, असा विचार जे करतात ना प्लीज तुम्ही येऊ नका. परीक्षा द्यायची असेल तर हा पहिला अटेम्प्ट माझा शेवटचा अटेम्प्ट असेल हाच विचार करून तुम्ही पूर्ण तयारीनुसार इथं या. आणखी 5-5 वर्षांपासून अभ्यास करणारी मुलं तुमच्या सोबत कॉम्पिटिशनला असतात. तुम्ही पहिल्यांदा देणार तर कुठेच तुम्ही सक्सेस तर होणारच नाही, पण कशाला दुसऱ्यांचा अटेम्प्ट वाया घालवताय? तर ज्यांना खरंच खात्यात येण्याची इच्छा असेल, काम करण्याची इच्छा असेल, मेहनत करण्याची इच्छा असेल त्यांनीच या डिपार्टमेंटमध्ये यावं. अन्यथा प्लीज तुम्ही ह्या डिपार्टमेंटमध्ये न येता तुमच्या आवडीच्या ठिकाणी वळू शकता. तसेच जे शालेय विभागातली मुलं आहेत तर आपण बघतो लहानपणी तुमचंही उदाहरण असेल किंवा माझंही, आपण लहानपणी कधी म्हणतो मित्र म्हटला डॉक्टर बनायचं तर आपण म्हणतो हो मी डॉक्टर बनणार. मग काही वर्षांनी आपण म्हणतो नाही मी सीईटी देऊन मी इंजिनियर होणार, मग मी शिक्षक होणार. प्रत्येकाचे ड्रीम्स बदलत असतात. मग ते बदलू नका. खरंच तुम्हाला लहानपणापासून जी आवड असेल ती जोपासा. माझ्या बाबतीत मी लहानपणापासून माझी इच्छा होती पोलीस अधिकारी व्हायची. मीही भटकले होते, मलाही वाटलं होतं सीईटी द्यावी, मेडिकल मध्ये काहीतरी करावं. नंतर वाटलं होतं आमच्या वेळेस नवीन नवीन एमबीए सुरू झालं होतं, मी एमबीएची इंटरेस्ट दिली होती. पण नंतर लक्षात आलं की आपलं ड्रीम तर वेगळं आहे. मग मी थोडं उशिरा सुरुवात केली. आफ्टर माय ग्रॅज्युएशन मी एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. परंतु आता मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे आणि आमच्यासारखे बरेच अधिकारी तुम्हाला मार्गदर्शन करायला आहेत. तर त्याचे फायदे घ्या. बऱ्याच अधिकाऱ्यांचे तुम्ही युट्यूब वरती व्हिडिओज बघतात. बरेच अधिकारी जे ग्रामीण भागातले एमपीएससी करणारे बरेच 90% अधिकारी ग्रामीण भागातले असतात. तर त्यांचे तुम्ही व्हिडिओज बघा, त्यांनी कसा अभ्यास केलेला आहे, त्यांनी काय स्ट्रगल केलेलं आहे ते बघा. आणि तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पण तुम्हाला टीचिंग मिळते, कोचिंग मिळते, त्याचा तुम्ही फायदा घ्या. आणि खरंच तुम्हाला जर ही फील्ड जॉईन करायची असेल तरच या, नाही तर प्रत्येकाच्या
मध्ये एक सुप्त गुण असतो, तोही तुम्ही करू शकता. माझं म्हणणं, मी पोलीस आहे तर मी म्हणणार नाही की तुम्ही पोलीसच व्हा. एखादी मुलगी असेल, तिला छान मेहंदी काढता येत असेल, ती मेहंदी आर्टिस्ट बनू शकते. एखादी छान रांगोळी काढू शकते, ती रंगोली आर्टिस्ट बनू शकते. प्रत्येकामध्ये एक टॅलेंट असतं, फक्त ते ओळखायचंय आणि त्याच्यात तुम्हाला एक्सपर्ट बनायचंय. उत्पन्नाचं साधन कसंही आणि कुठेही मिळतं. आणि जर खरंच तुम्हाला खात्यात यायचं असेल, या खाकी वर्दीत तुम्हाला वावरायचं असेल, तर तुम्ही नक्की या. पण माइंडसेट तयार करून ठेवा की मी आज भरती झाल्यावर माझं घर माझ्यापासून तुटणार आहे. मी कुठेही ड्युटीला राहीन. कुठल्याही महत्वाच्या कार्यक्रमाला मला 100% हजरच राहता येणार नाही. एखादा सण आहे, दिवाळी आहे, त्या दिवाळीला मी फॅमिली सोबत असेन का नसेन हे मला सांगता येत नाही. ही जर तुमचा माइंडसेट आतापासूनच होत असेल, तर तुम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये या, स्पेशली मुलींनी. कारण की खूप गोष्टींना आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागतं. आपल्या मुलांचे वाढदिवस असतात, त्यावेळेस आपण ड्युटीवर असतो, मग संध्याकाळी जाऊन आपण तो वाढदिवस सेलिब्रेट करतो. आणि असं नाहीये की तुम्हालाच तो स्ट्रगल आहे. आपल्या डिपार्टमेंटमध्ये जे हायर रँकचे ऑफिसर असतात, त्यांना सुद्धा तो स्ट्रगल आहे आणि जे लोअर रँक आहे त्यांना सुद्धा तो स्ट्रगल आहे. त्यामुळे आपण कोणासोबत कम्पेअरही नाही करू शकत. तर प्रत्येक मुलीला आणि महिलेला खात्यात येणाऱ्यांसाठी हीच विनंती की माइंडसेट तयार करून ठेवा. कुठेही जावं लागतं. मी खूप सुंदर दिसते, मग मी उन्हात बंदोबस्ताला का जाऊ, माझ्या हाताला टॅनिंग होईल, हाही विचार बऱ्याच महिलांना, मुलींना असतो. तर तुम्हाला सुंदर दिसायचं असेल तर प्लीज इथे येऊ नका पोलीस डिपार्टमेंटमध्ये. कधीही कुठेही उन्हात उभं राहून तुम्हाला बंदोबस्त करावा लागेल. तर ह्या सगळ्या जर तुमची तयारी असेल तर तुम्ही डिपार्टमेंटमध्ये या. फक्त मजा मस्ती आणि टाइमपास म्हणून भरती देण्यासाठी येऊ नका. मॅडम, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे प्रश्न असा आहे की आता तुम्ही इन्व्हेस्टिगेशनला जाता, किंवा छेडछाडचे प्रकरण असते, ते टवाळखोर मुलं असते, एखादा आरोपी, ज्याला तुम्ही आरोपी होऊन जातो समजा, नंतर तो आरोपी, तर ते नंतर तुम्हाला असं थ्रेट देता का कुठून इनडायरेक्टली का असं? नाही, तशा थ्रेट देण्याची कोणाची हिंमत नाहीये. ते तर आहे मॅडम. आणि ऐकण्यात आलेलं आहे, ते घरफोडीचे आरोपी बोलत होते, जाधव मॅडमने आम्हाला खूप त्रास दिला, तर आम्ही पण त्यांना त्रास देऊ, असे ते बोललेले कोणासमोर तरी XYZ समोर बोललेले. पण मी फक्त ते ऐकलेले, पण ते कितपत खरे मला माहित नाही. पण असे थ्रेट्स आले पण तर मी त्यांना घाबरणारी नाही. मॅडम, जी जिम्मेदारी आहे, तुम्ही चोखपणे घराची जिम्मेदारी म्हणा किंवा ऑफिसची जिम्मेदारी, तर तुम्ही 100% त्याच्यात यशस्वी ठरलाय. तरी एक लेडीज पोलीस ऑफिसर म्हणून मी तुम्हाला, तुमच्या कार्याला मी सॅल्यूट करतो. थँक्यू. मी अजिंक्य धारकर, माझ्या टीम तर्फे तुम्हाला सॅल्यूट. आणि तुमच्या नंतर जे आज असंख्य आपल्या महिला, माझ्या भगिनी पोलीस असेल, त्यांच्या कार्याला सॅल्यूट. छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस खात्याला माझ्या सॅल्यूट आणि महाराष्ट्र पोलीसला माझ्या सॅल्यूट. थँक्यू थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच.